गणरायाच्या आगमनाला आता अवघा 1.25 महिना शिल्लक राहिलाय। त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींना अंतिम रूप देण्याचं काम वेगानं सुरू आहे। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत, मूर्तिकारांना या संदर्भात काय वाटतंय, याबाबत मूर्तिकार सूरज मोरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी संवाद साधलेला आहे। बघूया। मी सध्या परेलच्या एका गणेश चित्रशाळेच्या कार्यशाळेत आहे आणि सूरज मोरे इथे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सूरज दादा, काय सांगाल? खूप सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात यावर्षी, पण या सगळ्या मूर्त्या मातीच्या आहेत की शाडूच्या आहेत, याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम जय गणेश। मी सूरज मोरे। सध्या बोलल्याप्रमाणे मातीच्या मूर्तीसाठी भरपूर जण विचारतात तर आहेत, पण मातीच्या मूर्त्यांचे रेट्स जे आहेत ते आजच्या तारखेला गगनाला भिडलेले आहेत। त्याच्यामुळे आपण लोकांना जेव्हा रेट सांगतो तेव्हा त्यांना असं होतं की अरे एवढे महाग, पण आता मातीच्या मूर्तीचा जो कालावधी लागतो आहे तो भरपूर लागतो आणि POPच्या मूर्तींचं जसं माहितीच आहे आपल्याला की सगळं पटापट होतं, परत बनवण्यासाठी सुकण्यासाठी पण सोयीस्कर आहे। त्याच्यामुळे लोक मातीच्या मूर्ती येतात विचारायला, पण घेताना घेत आहेत POPच्याच मूर्त्या सगळ्या पॉईंटमध्ये विसर्जन होत आहेत। त्याच्यामुळे त्या मूर्त्या पायाखाली ज्या यायच्या म्हणजे काय असं आपल्याला विचित्र दिसायचं, आता ते चित्र पण बंद झालं आहे थोडक्यात। कारण की पॉईंटमध्ये हा चांगला एक निर्णय होता की त्याच्यामुळे मूर्त्या छोट्या छोट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित विसर्जन होत आहेत। कारण की अगोदर जे होत होतं आणि ते सोशल मीडियावरती जास्ती व्हायरल होत होतं, कारण की लोक पण तेच काढून टाकायचे। बघायला गेलात तर कचराही भरपूर असतो, तो कचरा कोण बघत नाही, पण ते एक बघतात तर धर्मावरती ते काहीतरी एक टॉपिक करायचं असतं म्हणून त्या गोष्टीवरती जास्ती व्हायरल केलं जातं। मातीच्या मूर्ती याच्यापेक्षा POPच्या मूर्ती आहेत ह्या जास्त त्या लोकांना आकर्षित करत आहेत, हे यातून पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।